हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बरेच दिवसापासून माझ्या घशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आवाज येत होता, म्हणून मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना दाखवायला गेले. तर सरांनी बोलले की कदाचित वातावरण खराब आहे, त्याच्यामुळे येत असेल. मग मी दाखवून आले आणि काही दिवसासाठी मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, पण कंटिन्यूमध्ये घशामधला आवाज जो आहे तो येतच होता. आणि आवाज कधी यायचा, तर जेव्हा मी झोपायला जायचे किंवा मी झोपायचे तेव्हा मला घशामधून आवाज जाणवायचा. जेव्हा तोंड ओपन असतं किंवा आपण दिवसभर उभा टाकून काम करतो, बसतो, बोलतो, तेव्हा आवाज येत नव्हता. पण जेव्हा मी झोपले किंवा तोंड बंद असलं की तेव्हा घशामधून वेगवेगळ्या प्रकारचा आवाज यायचा. आणि मध्यंतरी ह्या 8-10 दिवसाखाली काय झालं की जीभ माझी जड पडली आणि मला बोलताना उच्चार स्पष्ट येत नव्हता. आणि जिभेवरती पूर्ण जीभ भरून आतमध्ये फोड आलेली आहे. मला असं वाटलं की जिभेला पॅरालिसिस झाला की काय, कारण उच्चारच स्पष्ट करता येत नव्हता आणि अडखळत होतं बोलताना. तर मी परत माझ्या फॅमिली डॉक्टरांना 2 ते 3 वेळेस दाखवलं, पण सरांनी काहीच नाही असं सांगितलं. त्यानंतर मी ENT स्पेशालिस्टकडे गेले आणि त्या सरांना दाखवलं. तर सरांनी सगळं व्यवस्थित चेक केलं आणि चेक केल्यानंतर सांगितलं की तुम्ही तुमचं जे राहणीमान आहे, तुमचं खाणं-पिणं आहे, ते सगळं तुम्हाला बदलायला लागेल. कारण तुम्ही ज्या वेळेला खाता ती वेळ योग्य नाही आहे. म्हणजे माझं जे लाईफस्टाईल आहे ते व्यवस्थित नाही आहे, असं सरांचं म्हणणं होतं. आणि मी सतत टेन्शन घेते, सतत विचार करते, असं सरांचं म्हणणं होतं. आणि जे माझी झोप आहे ते प्रॉपर मी झोप घेत नाही आहे, असंही सरांना वाटत होतं. आणि हे म्हणणं अगदी साहजिक आहे, बरोबर आहे सरांच्या सांगण्यानुसार. कारण श्रेयश असं झाल्यापासून आत्तापर्यंत खूप क्वचित असं होतं की आमची झोप प्रॉपर होते किंवा डोक्याला काही विचार नसतो. कधीतरी असं होतं की एकदम हां, मी खूप छान झोपली आहे किंवा आज डोक्याला काहीच टेन्शन नाही आहे, काहीच ताण नाही आहे, असं खूप क्वचित होतं. आणि सरांनी आता असं सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतःला पूर्ण बदलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत हे प्रॉब्लेम तुम्हाला येतच राहणार आहेत. आणि असे प्रॉब्लेम येत गेले तर ह्यावरती फक्त आणि फक्त सतत मेडिसिन घेत राहावं लागणार. आणि मेडिसिनवरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायला लागणार, नाही तर स्वतःची लाईफस्टाईल हे चेंज करावी लागणार. तर आता मी प्रयत्न करते आहे की मेडिसिनवर जगणं हे योग्य नाही आहे. तर स्वतःची लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी मी आता थोड्या गोष्टी स्वतःकडे सुद्धा लक्ष देत आहे. आणि सकाळचा जो नाश्ता आहे, नाश्ता तर मी काही करत नाही, पण जे काही मी पोळी भाजी करते ते मी 8:30-9 वाजता मी एखादी पोळी भाजी खाते. आणि मग दुपारचं जेवण मी 1:30-2 वाजता करते. आणि संध्याकाळचं जेवण मी 8:30 ते 9च्या दरम्यान आता सुरू केलेलं आहे. आणि आता मी बघते आहे की माझ्यामध्ये फरक होतोय की नाही होतोय. आणि जर अशा कुठल्याही गोष्टी घडल्या तर एक वेळेस आपण आपल्या फॅमिली फिजिशियनला दाखवू शकतो. जर तोच आजार कंटिन्यूमध्ये किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, जर कंटिन्यूमध्ये आपल्याला जाणवत असेल तर त्या स्पेशालिस्टकडे जाणं हे खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. जे चूक मी केली, खूप वेळेस माझ्या फॅमिली फिजिशियनला दाखवलं पण तो त्रास कमी होत नव्हता, तशी चूक तुम्ही करू नका. कारण कधी फॅमिली फिजिशियनकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात, पण अशा जे गोष्टी काही असतात ज्या त्या स्पेशालिस्टकडेच जावे लागतात. आणि मला तसंच झालं. जोपर्यंत मी स्पेशालिस्टकडे गेले नाही तोपर्यंत माझा हा आजाराचं निदान लागलं नाही. आणि त्यावरती मला सरांनी सगळे पित्ताची आणि ॲसिडिटीचीच औषध दिलेली होती, बाकी काही प्रॉब्लेम नव्हता. पण मला असं वाटलं होतं की मला पॅरालिसिस झाला की काय. तर अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये यासाठी जेव्हाच्या तेव्हा योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे.